मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DBT महाराष्ट्र भरती 2022 यामध्ये अपडेट आहे, लास्ट अपडेट या ठिकाणी येत आहेत। आता शेवटच्या सत्रामध्ये किंवा शेवटच्या पर्वामध्ये DBTची भरती जी आहे ती पोहोचलेली आहे। ITI ऑल पोस्ट म्हणजे ITI इन्स्ट्रक्टर सोबतच इतर ज्या पद भरती होती म्हणजे त्याला आपण 772 असं नाव दिलं होतं, तर त्यामध्ये आता 3 अपडेट आहेत। बरीच 2 वर्ष 1-1.5 वर्ष गेल्यानंतर पुन्हा एकदा अपडेट्स आले तर DV रिझल्ट लागलेला आहे। प्रमाणपत्र पडताळणीसाठी तारीख आणि ठिकाणसुद्धा दिलेलं आहे। त्याचबरोबर वेटिंगवरील उमेदवारांना सुद्धा पुन्हा एकदा संधी यामध्ये मिळणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो आज तारीख आहे 7/4/2025 आणि DBT कडनं परिपत्रक 3 पडलेली आहेत। तर 87, 88 आणि 89। तर यामध्ये 87 मध्ये काय म्हटले आहे तर प्रमाणपत्र पडताळणी जी झाली होती मागच्या आठवड्यामध्ये त्याचा रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे आजच्या दिवशी। तर यामध्ये विविध शासकीय संस्था कार्यालयातील गट क संवर्गातील 772 पदं जी होती त्यामध्ये 2023 पासून ॲड निघाली होती आणि यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणासाठी होतं, जर जी पदं रिक्त होती किंवा ज्यांनी सोडलेलं होतं ITI म्हणजे त्या ठिकाणी जॉब सोडलेला आहे, ऑप्टिंग आउट म्हणजे त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, अशी काही पदं जी आहे पुन्हा निवड करण्यासाठी म्हणजे ती रिक्त झाली पदं, जी रिक्त पदं राहिली आहेत त्यांच्यासाठी परत एकदा निवड यादीसाठी पुढील उमेदवारांचा विचार करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्याचा निकाल या ठिकाणी म्हणजे DVचा निकाल DV रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे। तर पहिला आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल आपण त्याला म्हणतो, टेक्निकलची पोस्ट आहे। तांत्रिक कार्यशाळा असतात त्याचे पोस्ट आहेत, त्याची प्री वोकेशनलच्या ज्या कोर्स आहेत त्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये अशा प्रकारच्या निवडी झालेल्या आहेत। तर याची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सदर दिसणार आहे। इलिजिबल दिलेले आहे, त्याचबरोबर एक्सपिरियन्ससाठी सुद्धा थांबवलेला आहे। सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बाकी सगळे इलिजिबल दिसत आहेत। तर यांना या ठिकाणी पोस्टिंग लवकर दिलं जाईल। तर या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आहे। मेकॅनिकल टेक्नॉलॉजी सगळी पदं या ठिकाणी जवळजवळ आता भरली जातील, कारण लवकरच आता शाळा सुरू होतील आणि त्यानंतर सदर जी पदं आहे ती भरली जातील। दुसरी आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, तर यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे आणि इथे सुद्धा इलिजिबल आणि एक्सपिरियन्ससाठी सुद्धा काही विद्यार्थी थांबवलेले दिसत आहेत। त्याचबरोबर खाली इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। इथे मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक इथे मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स पद आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा निवड झालेली दिसते। त्याचबरोबर सिनियर क्लर्क यामध्ये सुद्धा दिसते आहेत निवड झालेली इलिजिबल, फक्त व्हेरिफिकेशनसाठी सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी थांबवण्यात दिसत आहे। अजून एक आहे अपडेट, त्यामध्ये DV परत एकदा रिझल्ट आहे, तर पडताळणीचा निकाल सेम। तर यामध्ये जी DV झाली होती 16 तारीख जी आपली ॲड आहे त्याच्यामध्ये 2/7/24 रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता त्याचा रिझल्ट या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी दिसतो आहे। तर इथे बरेच विद्यार्थी परत एकदा सिलेक्ट झालेले आहेत, अभिनंदन सगळ्यांचं। आता इथे नॉट इलिजिबल सुद्धा दिसते आहे लिस्ट, ॲबसेंट असतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन NCLचा प्रॉब्लेम त्या वर्षाचं लागतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं। तर इथे सुद्धा इलिजिबल नॉट इलिजिबल दिलेलं आहे। तिसरं जी ॲड आहे किंवा तिसरं जो या ठिकाणी अपडेट आहे किंवा परिपत्रक आहे त्यामध्ये पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुढे बोलवलेला आहे। एकूण पुढचे उमेदवार जे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी उमेदवारांना बोलवलं आहे। इन्स्ट्रक्टर प्री व्होकेशनल मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 16/4/25 म्हणजे 8च दिवसावर तुम्हाला या ठिकाणी सकाळी 11 वाजता महापालिका मार्ग म्हणजे आपला हेड ऑफिस या ठिकाणी एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय जे आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर इथे तुमची DV होणार आहे। तर त्या ठिकाणी DVसाठी 7 उमेदवार जे प्री व्होकेशनल आहेत, इलेक्ट्रॉनिक्सचे 1 आहे, सुपरिटेंडंटचा 2 आहेत, या ठिकाणी हॉस्टेल सुपरिटेंडंट 22 दिसत आहेत,
त्यानंतर मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकल 6 दिसत आहेत, मिलराईट इलेक्ट्रिकल 7 दिसत आहेत, इलेक्ट्रॉनिक्स 6 दिसत आहेत. त्याचबरोबर स्टोअर कीपर आणि स्टोअर असिस्टंट ASK सिनियर क्लार्क्स एकूण 78 पदं या ठिकाणी 16 आणि 17 तारीखला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे एक टोटल 158 पदांना या ठिकाणी 158 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. तर इतर माहिती तुम्हाला या पूर्ण डिटेलमध्ये दिसणारच आहे. डाउनलोड करायची असेल तुम्ही डायरेक्ट जाऊन वेबसाईटवर सुद्धा डाउनलोड करता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. सदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतात. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी जे हे विद्यार्थी आहेत यांचंसुद्धा अभिनंदन आहे, तुम्ही DVसाठी तयार आहात. इथे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी त्यानंतर सुपरिटेंडंट आहे, टेक्निकल हॉस्टेल सुपरिटेंडंट म्हणून आहेत पोस्ट. त्याचबरोबर ही 22 जणांना बोलवलं आहे. मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकल यांच्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, स्टोअर कीपर आहे आणि ASK आणि शेवटी सिनियर क्लर्क अर्बन आणि सिनियर क्लर्क आहे तो रुरल. तर यामध्ये सुद्धा भरपूर जणांना बोलवण्यात आलेलं आहे. तर असे 158 उमेदवार तुम्हाला दिसतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. कशा प्रकारची डॉक्युमेंट्स किंवा कशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत याची डिटेल या प्रपत्रामध्ये दिलेली आहे, ती एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या. हे प्रपत्र किंवा हे पूर्ण फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार. त्याचबरोबर वेबसाईटवर जर गेले तर वेबसाईटवर सुद्धा हायलाईटमध्ये त्या ठिकाणी किंवा नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.